नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहे इयत्ता 8वी विज्ञान वार्षिक परीक्षा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. चला तर पाहू. धडा 10वा पेशी व पेशी अंगके. यातील महत्त्वाचा पहिला क्वेश्चन आहे, समस्थिती म्हणजे काय? पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्य पटल करते, या समस्थिती असे म्हणतात. दुसरा प्रश्न पहा, पेशीय भक्षण म्हणजे काय? बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत किंवा आत घेणे याला पेशीय भक्षण असे म्हणतात. सेम ॲज इट पेशी उत्सर्जन. टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे याला पेशी उत्सर्जन असे म्हणतात. विसरण O2, CO2 सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे आणि पेशीबाहेर टाकणे याला विसरण असे म्हणतात. परासरण जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. परासरणाचे 3 प्रकार आहेत, समपरासरी, अपरासरी, अतिपरासरी. समपरासरी पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीमधील पाण्याचे प्रमाण सारखे असते. या अवस्थेला समपरासरी द्रावण असे म्हणतात. अपरासरी पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवताली पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला अंतःपरासन असे म्हणतात. उदाहरणार्थ, बेदाणे पाण्यात ठेवल्यास काही वेळाने फुगतात. अतिपरासरी पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवताली पाण्याचे प्रमाण कमी असल्यास पेशीतून पाणी बाहेर पडते. उदाहरणार्थ, फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने आकसतात. केंद्रकाची कार्ये पेशींच्या सर्व चयापचय क्रिया यावर नियंत्रण ठेवणे, जनुकाद्वारे अनुवांशिक गुणांचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेणे. रिक्तिकाची कार्ये परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादने साठवतात. हिरवा रंग उदाहरणार्थ पाने, क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य. लाल रंग कॅरोटीन, पिवळा झॅन्थोफिल, जांभळा आणि निळा रंग अँथोसायनिन. गडद फुलपक्षी उदाहरणार्थ बीट, बिटालिन्स. धडा 11वा मानवी शरीर व इंद्रिय संस्था. यातील काही महत्त्वाचे क्वेश्चन. इंद्रिय संस्थांची नावे सांगा. उत्तर आहे पचन संस्था, श्वसन संस्था, चेतासंस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, रक्ताभिसरण संस्था. श्वसन संस्थेमधील अवयवांची नावे सांगा. नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुसे.
रक्ताभिसरण संस्थेमधील अवयवांची नावे लिहा. हृदय, रक्तवाहिन्या, रोहिणी, धमन्या, नीला म्हणजेच शिरा. सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटात 72 ठोके पडतात. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलीलिटर रक्त पुढे ढकलते. मानवी रंग लाल रंगाचे असते, त्याची चव खारट असते आणि त्याचा सामूक 7.4 असतो. एका घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात, तर 5,000 ते 10,000 पांढऱ्या पेशी असतात. रक्ताची कार्ये. ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचवला जातो. युरिया, अमोनिया तसेच नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. शरीराचे तापमान 37 डिग्री सेल्सिअस इतके कायम ठेवण्यासाठी रक्ताची मदत होते. रक्ताचे 4 प्रकार आहेत: ए, बी, एबी आणि ओ. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता असे म्हणतात आणि जी व्यक्ती रक्त घेते तिला रक्तग्राही असे म्हणतात. ओ या रक्तगटाला सर्वयोग्य दाता असे म्हणतात, तर एबी या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही म्हणतात. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120/80 मिलीमीटर ते 141/89 मिलीमीटर असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टोलिक दाब असे म्हणतात व हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्याला डायस्टोलिक दाब असे म्हणतात. रक्तदानासाठी एका वेळी एका व्यक्तीचे 350 मिली रक्त घेतले जाते. धडा 12वा. आम्ल आम्लारी यांची ओळख. जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्याला दर्शक असे म्हणतात. उदाहरणार्थ लिटमस कागद. लिटमस कागद हा लायकेन दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो. त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे मिथिल ऑरेंज आणि फिनाल्फथियन हे रासायनिक दर्शक आहेत. सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, नायट्रिक आम्ल HNO3, खाण्याचा सोडा NaHCO3, चुन्याची निवळी CaOH2, कास्टिक सोडा NaOH. घरगुती दर्शक. हळद, लाल कोबी, मुळा, टोमॅटो तसेच जास्वंद हे नैसर्गिक किंवा घरगुती दर्शक आहेत. आम्ल किंवा ऍसिड.
आम्लामध्ये हायड्रोजन H+ आयन्स असतात. आम्लाचे गुणधर्म. आम्लाची चव आंबट असते. आम्लामुळे निळा लिटमस तांबडा होतो आणि आम्लामध्ये H+ हे आयन्स असतात. आम्लाची काही उदाहरणे हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड इत्यादी. व्हिनेगरमध्ये ऍसिटिक आम्ल असते. संत्रेमध्ये अस्कॉर्बिक आम्ल असते. चिंचेत टार्टारिक आम्ल असते. टोमॅटो अस्कॉर्बिक आम्ल असते. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते. आम्लाचे उपयोग. रासायनिक खताच्या उत्पादनात आम्ले वापरले जातात. तेलाच्या शुद्धीकरणात, औषधी द्रव्ये आणि रंगामध्ये आम्लाचा वापर केला जातो. सल्फ्युरिक ऍसिड बॅटरीमध्येही वापरतात आणि लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरता आम्लाचा वापर करतात. सोडियम हायड्रॉक्साईड सूत्र आहे NaOH आणि वापर आहे कपडे धुण्याच्या साबणामध्ये. पोटॅशियम हायड्रॉक्साईड सूत्र आहे KOH, आंघोळीच्या साबणामध्ये याचा उपयोग करतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH, चुना किंवा रंग सफेदी करता याचा उपयोग करतात. मिल्क ऑफ मॅग्नेशिया सूत्र आहे MgOH आणि याचा उपयोग आम्ल विरोधक औषध म्हणजे ऍसिडिटीसाठी करतात. अमोनिया हायड्रॉक्साईड सूत्र आहे NH4OH, याचा उपयोग खते तयार करण्यासाठी करतात. आता आम्लारीचे गुणधर्म पाहूया. आम्लारीची चव कडवट असते. स्पर्श गुळगुळीत असतो. आम्लारीमध्ये OH आयन्स असतात आणि धातूची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. धडा 13वा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध. रासायनिक अभिक्रिया लिहिताना डाव्या बाजूला तयार झालेले तर डाव्या बाजूला मूळ पदार्थ आणि उजव्या बाजूला नवीन पदार्थ जे तयार होतात ते लिहितात आणि त्यांच्यामध्ये बाण काढतात. म्हणजेच अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारके असे म्हणतात आणि त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादिते असे म्हणतात. उत्पादिते हे बाणाच्या उजव्या बाजूला असतात. काही विहिरींचे पाणी दुष्पे नसते. त्यात साबणाचा पेस्ट तयार होत नाही. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. हे पाणी सुपेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात. परस्पर विरुद्ध प्रभार असलेले धन आयन व ऋण आयन यांच्यामधील आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध असे म्हणतात. एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग असे म्हणतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे. क्लोरीनचा अणुक्रमांक 17 आहे. त्यामुळे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे 287 असते, तर मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे 282 असते.
धडा 14वा उष्णतेचे मापन व परिणाम. उष्णतेचे स्रोत सूर्य, पृथ्वी, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, अणु ऊर्जा, हवा इत्यादी. उष्णता व तापमान मधील फरक स्पष्ट करा. अणूमधील गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते, तर तापमान हे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. तापमान हे सेल्सिअस फॅरेनहाइट मध्ये मोजले जाते, तर उष्णता ही कॅलरी आणि जूल मध्ये मोजली जाते. सेल्सिअसचे केल्विन मध्ये किंवा केल्विनचे सेल्सिअस मध्ये रूपांतर करताना या सूत्राचा उपयोग केला जातो. K = C + 273.15. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे पदार्थाचा विशिष्ट उष्मा होय. यास C या चिन्हाने दर्शवतात. याचे SI एकक जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस तर CGS एकक कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. रेल्वेचे रूळ मध्ये काही ठराविक अंतरावर थोडी फट ठेवली जाते, कारण उन्हाळ्यामध्ये धातूचे प्रसरण होते आणि हिवाळ्यामध्ये धातूचे आकुंचन होते. जर ही फट ठेवली नसती तर धातूचे प्रसरण झाले असते आणि रूळ वाकडे झाले असते आणि अपघात होण्याचा संभव असतो. धडा 15वा ध्वनी. उच्च दाब आणि उच्च घनतेच्या भागाला संपीडन असे म्हणतात, तर कमी दाब आणि कमी घनतेच्या भागाला विरलन असे म्हणतात. चंद्रावर गेलेले 2 अंतराळवीर अगदी एकमेकाच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना ऐकू येणार नाही, कारण चंद्रावर हवा नाहीये आणि ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम नसल्याने त्यांच्यामध्ये ध्वनी प्रसरण होऊ शकत नाही. एका सेकंदात हवेत निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजे ध्वनी तरंगाची वारंवारिता होय. वारंवारिता ही हर्ट्झ मध्ये मोजली जाते. स्वर आणि वारंवारिता. सा, रे, ग, म, प, ध, नी यांची वारंवारता अशी आहे: सा 256, रे 280, ग 312, म 346, प 384, ध 420 आणि नी 480. पुरुषांचे स्वरतंतू जवळपास 20 मिलीमीटर लांब असतात, तर स्त्रियांमध्ये त्यांची लांबी 15 मिलीमीटर असते.
धडा 16वा प्रकाशाचे परावर्तन. प्रकाशाचे परावर्तन. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली तर त्याची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. जे प्रकाशकिरण पृष्ठभागावर पडतात त्याला आपाती किरण असे म्हणतात. तर पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्ती किरण असे म्हणतात. परावर्तनाचे नियम. आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणाचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणाचे आपतन कोन समान मापाचे नसतात, म्हणून त्याचे परावर्तन कोनही समान नसतात. कॅलिडोस्कोपचा उपयोग. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे व वस्त्रोद्योग व्यवसायातील डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग करतात. परिदर्शीचा उपयोग. परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठाच्या खाली राहून वरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी केला जातो. धडा 17वा मानवनिर्मित पदार्थ. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक असे म्हणतात. उदाहरणार्थ पॉलिथिन, पीव्हीसी. ज्या प्लास्टिकला एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार दिल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही त्याला थर्मोसेटिंग प्लास्टिक असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्युत उपकरणे, कुकरचे हँडलचे आवरण. प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही, विघटित होत नाही, त्याच्यावरती उष्णता पाऊस याचा परिणाम होत नाही. प्लास्टिक हे उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक आहे. प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग. पीव्हीसी बाटल्या, रेनकोट, पाईप. पॉलिस्टायरीन सीडी डीव्हीडीचे कव्हर, खेळणी. पॉलिइथिलीन दुधाच्या पिशव्या, पॅकिंगच्या पिशव्या. पॉलिप्रोपिलीन लाऊडस्पीकर, दोरखंड आणि प्रयोगशाळेतील उपकरणे. बॅकलाइट रेडिओ, टीव्ही यांचे आवरण. मेलेमाइन कप अशा प्लेट, ट्रे. पॉलियुरेथीन फर्निचर, सीट्स इत्यादी. पॉलिस्टर लेझर प्रिंटरचे टोनर्स, कापड उद्योग इत्यादी. वाहनांचे ओरखड्यापासून संरक्षण होण्यासाठी गाडीवर टेफ्लॉन कोटिंग करण्यात येते. प्लास्टिकचे 2000 पेक्षा जास्त प्रकार आहेत.
भाजी 1 ते 2 आठवडे कुजायला लागतात. पदार्थाचा प्रकार आहे विघटनशील. सुती कपडा 1 वर्ष विघटनशील. लाकूड 10 ते 15 विघटनशील. प्लास्टिक 1000 वर्ष अविघटनशील. थर्मोकॉल हे पॉलिस्टायरीनपासून बनवलेले असते. 100 पेक्षा जास्त तापमानाला ते द्रव अवस्थेत जाते. थर्मोकॉलच्या अतिवापराने होणारे परिणाम. थर्मोकॉलच्या अतिवापरामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. थर्मोकॉलचे विघटन होण्यासाठी खूप कालावधी लागतो, म्हणून काही लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात, परंतु त्यामुळे अनेक विषारी वायू हवेत सोडले जातात. काचेचे गुणधर्म. काच ही उष्णतेची मंद वाहक आहे. काच विजेची दुर्वाहक आहे. काच पारदर्शक आहे. काच तापवल्यानंतर मऊ होते व तिला हवा तो आकार देता येतो. काचेचे प्रकार. सिलिका काच. उपयोग प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी. बोरोसिलिकेट काच औषधे साठवण्यासाठी. अल्कली सिलिकेट काच यालाच वॉटर ग्लास असे म्हणतात. शिसेयुक्त काच विजेचे दिवे ट्यूबलाइट बनवण्यासाठी. प्रकाशीय काच चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी इत्यादी बनवण्यासाठी. रंगीत काच लाल रंगाची काच मिळवण्यासाठी. आणि संस्कारित काच यामुळे अपारदर्शक काच तयार केली जाते. धडा 18वा. परिसंस्था. सजीव आणि निर्जीव. सजीवांना जैविक आणि अजैविक घटक असे म्हणतात. या घटकामध्ये सतत आंतरक्रिया घडून येते. यांच्यात परस्पर संबंध असतो. यापासून जो आकृतिबंध निर्माण होतो त्याला परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेमध्ये जैविक घटक, उत्पादक, भक्षक आणि विघटक हे 3 प्रकार आहेत. उत्पादक ह्या हिरव्या वनस्पती असतात, भक्षक हे प्राणी असतात आणि विघटक हे सूक्ष्मजीव असतात. प्राण्यांचे परत 3 प्रकार पडतात: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना विशिष्ट भूमिका बजावत असतो. या सजीवांचे या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला निश असे म्हणतात. बायोम. मोठ्या परिसंस्थांना बायोम्स असे म्हणतात. उदाहरणार्थ भूपरिसंस्था, जलीय परिसंस्था. भूपरिसंस्था ज्या परिसंस्था फक्त भूभागावर असतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था. गवताळ प्रदेशातील परिसंस्था आणि जंगलातील परिसंस्था. भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. पांढरा बिबट्या दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क मध्ये आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गवा, रानडुक्कर, रानम्हैस, वाघ, बिबटे आणि एकशिंगी गेंडा
चे सापडतात. भरतपूर हे अभयारण्य पाण पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. रणथंबोर वाघासाठी प्रसिद्ध आहे आणि गुजरातमधील गिरचे जंगल हे आशियाई सिंहाचे एकमेव आश्रयस्थान आहे. परिसंस्था नष्ट होण्यासाठी कारणीभूत असलेल्या गोष्टी. शहरीकरण. वाढत्या शहरीकरणामुळे घर बांधणी व इतर सुविधांसाठी जंगल, शेतजमीन, गवताळ प्रदेशाचा वापर होतो. यामुळे परिसंस्था नष्ट होतात. वाहतूक आणि औद्योगिकरणासाठी जंगलाचा नाश होतो. यामुळे सुद्धा परिसंस्था नष्ट होतात. मनोरंजन, निसर्ग निरीक्षण व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. यामुळे अनेक प्रकारचे प्रदूषण होते आणि याचा परिणाम परिसंस्थेवरती होतो. मोठी धरणे बांधल्यामुळे भूपरिसंस्थेचे रूपांतर जलीय परिसंस्थेमध्ये होते आणि मोठ्या प्रमाणात परिसंस्था नष्ट होतात. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरूंगस्फोट केले जातात. त्यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही, तर अनेक परिसंस्था सुद्धा नष्ट होतात. धडा 19वा. ताऱ्यांची जीवन यात्रा. आपली दीर्घिका ही चक्राकार असून मंदाकिनी हे तिचे नाव आहे. दीर्घिकांचे 3 मुख्य प्रकार आहेत: चक्राकार, लंबगोलाकार आणि अनियमित दीर्घिका. ताऱ्यांचे गुणधर्म. रात्री आकाशात आपण सुमारे 4000 तारे डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक सामान्य तारा आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजनने व्यापलेला आहे, तर 26% भाग हेलियम आणि उरलेले 2% वस्तुमाने हेलियमपेक्षा अधिक अणुक्रमांक असलेल्या मोजव्याच्या अणूच्या रूपात आहे. सूर्याचे वस्तुमान हे 2×10⁻³ किलोग्रॅम आहे. त्रिज्या ही 6,95,700 किलोमीटर आहे आणि सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे 5,800 केल्विन आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर. प्रकाशाचा वेग हा 3,00,000 किलोमीटर पर सेकंद आहे. प्रकाशाला चंद्रापासून पृथ्वीवर यायला 1 सेकंद लागतो आणि सूर्यापासून यायला 8 मिनिटे लागतात. ताऱ्याच्या अंतिम स्थितीमध्ये पहिली स्थिती जी आहे ती सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी वस्तुमान असलेली ताऱ्याची अंतिम अवस्था. यामध्ये ताऱ्याचा आकार 100 ते 200 पटीने वाढतो, म्हणून त्याला तांबडा राक्षसी तारा असे म्हणतात. या अवस्थेमध्ये ताऱ्याचे वस्तुमान हे पृथ्वीपेक्षा अधिक असते, तर घनता ही पृथ्वी इतकी असते. त्यामुळे अशा अवस्थेत तारे श्वेत दिसतात. याला श्वेतबट्टू असे म्हणतात. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था. यामध्ये महाराक्षसी अवस्थेत त्याचा आकार 1000 पटीने वाढतो आणि शेवटी होणारा महाविस्फोट हा शक्तिशाली असतो. यातून उरलेला आकुंचित झालेला भाग
व त्याचा आकार 10 किलोमीटरच्या जवळपास असतो. त्यामुळे त्यांना न्यूट्रॉन तारे असे म्हटले जाते. न्यूट्रॉन तारे ही या ताऱ्याची अंतिम अवस्था असते. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्याची अंतिम अवस्था महाविस्फोट झाल्यानंतरही कोणताही दाब त्याच्या गुरुत्वीय बलाशी समतोल राखू शकत नाही. त्याचा आकार लहान होत गेल्यामुळे घनता व गुरुत्वीय बल अधिक वाढते. त्यामुळे ताऱ्याजवळील सर्व वस्तू त्याच्याकडे आकर्षित होतात. प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. या अंतिम स्थितीस कृष्णविवर असे म्हटले जाते.